आणि मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडतेय. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलतायत. थेट जाऊया बैठकीमध्ये. आपल्यापैकी काही सहकार्यांनी या ठिकाणी मतं व्यक्त केली. काहींनी निराशेचा सूर काढला. काहींनी या परिस्थितीतून आपण पुन्हा कशी उभारणी करायची या संबंधीचा विचार या ठिकाणी मांडला. आणि आज देश पातळीवर काही शक्ती वाढलेल्या लागल्या. तिला सामोरं कशा पद्धतीने जायचं या संबंधीची भूमिका मांडली. एक महत्वाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही डावे पक्षांनी मिळून विशेषतः विधिमंडळामध्ये जे आपले सहकारी त्या सगळ्यांनी मिळून तो कार्यक्रम हातामध्ये घेतला. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन दौरे केले आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांचा प्रश्न त्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न केला. संघर्ष यात्रा म्हणून त्या कार्यक्रमाची ओळख महाराष्ट्रात झाली. मला स्वतःला असं वाटतं की याच्यात आपल्या मनामध्ये सुद्धा थोडं कन्फ्युजन आहे. मला आठवतंय की 1980-81 मी आणि काही सहकारी मित्रांनी, त्याच्यामध्ये कैलासवासी राजाराम बापू पाटील होते, डॉक्टर पदमसिंग पाटील होते, अन्य काही सहकारी होते. या सहकार्याने मिळून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जळगाव ते नागपूर दिल्लीचा कार्यक्रम घेतला आणि त्या माध्यमातून त्या प्रश्नाची मांडणी केली. पण त्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि संघर्ष यात्रेचं स्वरूप याच्यात फरक आहे. दिल्ली होती ही पायी निघालेली. त्याच्या पाठीमागं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरील पिढ्यानपिढ्या लोक दिंडीच्या माध्यमातून पंढरीची यात्रा करतात. तो विचार एक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न होता. गावागावामध्ये दरवर्षी दिंडीनं पंढरीला जाणाऱ्या लोकांचा एक मोठा वर्ग असतो. त्या सगळ्यांना संघटित त्याच्यामध्ये करायचा विचार होता आणि त्यामुळे त्या दिंडीची सुरुवात झाली जळगावमधनं 5,000 लोकांच्या माध्यमातून. पुढे बुलढाण्यात गेल्याच्या नंतर तिथं 25,000 ते 40,000 लोक झाले आणि अकोला अमरावतीमध्ये गेल्याच्या नंतर लाखभर लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले. पुढे आढळली आता केली वगैरे लाभ सुरू आहे. पण ती एक मास मुवमेंट होती आणि संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक प्रकारचे जनमत तयार करणं, त्या प्रश्नाची मांडणी करणं असा एक सीमित कार्यक्रम होता. त्याच्यातून ठिकठिकाणी जाऊन सभा घेणं, भूमिका मांडणं, पुढे जाणं हा कार्यक्रम होता. आणि म्हणून ज्या आपल्या सहकार्यांचा समज आहे की हा फेल गेला, मला स्वतःला तसं वाटत. मर्यादित कार्यक्रम त्या मर्यादित ठिकाणी एक जनमत तयार करण्याच्या दृष्टीनं उपयोगी व्हावा. आणि मी बघतोय की राज्य सरकारवर सुद्धा आता त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक प्रकारचा दबाव आलेला आहे. आणि कदाचित आजच्या वर्तमानपत्रात तुम्ही वाचलं असेल की आज भारतीय जनता पार्टीने जाहीर केलं, तारीख माझ्या लक्षात नाही पण काहीतरी 25-26 मे ते 4 ते 6 जून पर्यंत एकूण एक पक्षाच्या पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री यांनी मुंबईमध्ये यायचं नाही, ग्रामीण भागामध्ये जाऊन सर्वत्र दौरे करायचे आणि हे जे संघर्ष यात्रेला उत्तर द्यायचं. सत्ताधाऱ्यांना असं का वाटलं की तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे,
याचा अर्थ तुम्ही काही ना काहीतरी या संबंधीची भूमिका त्या ठिकाणी मांडायला काही प्रमाणात यशस्वी झाला याची चिंता त्यांना असेल आणि त्यावर हा कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतलेला. अलीकडे देशात निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये आपल्याला चित्र असं दिसतं की भारतीय जनता पार्टीला अनेक ठिकाणी यश आलं. मुख्यतः उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन ठिकाणी त्यांना निर्विवाद यश आलं. पण पंजाब, गोवा, मणिपूर या ठिकाणी निर्विवाद यश आलं का? मणिपूरमध्ये आणि गोव्यामध्ये बीजेपीच्या पेक्षा काँग्रेस आणि बाकीचे पक्ष अधिक होते, पण बहुमताला पोहोचले नाही. आणि म्हणून सत्तेचा वापर करून बहुमताला पोहोचण्याच्यासाठी काय करायचं या संबंधीची जी पावलं सत्ताधारी पक्षांनी दिल्लीच्या टाकली त्याच्यात त्यांना यश आलं. पण सगळीकडेच काहीतरी वातावरण एकदम भाजपमय झालंय असा निष्कर्ष काढता येईल का? युपीत झालं, उत्तराखंडमध्ये झालं, पंजाबमध्ये काय झालं? तिथं निर्विवाद बहुमत मिळालं काँग्रेस पक्षाला. आणि या दोन छोट्या राज्यामध्ये सुद्धा भाजपला निर्विवाद बहुमत मिळालं नाही. पण एक गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं नेतृत्व एक जनमत अनुकूल करण्याच्या दृष्टीनं प्रभावीपणानं पावलं टाकतं. आता मगाशी एक कुठल्यातरी एका आपल्या सहकार्याच्या भाषणात अप्रत्यक्षपणानं असं सांगण्यात आलं आणि आपल्याचे काही लोक बाहेर बोललेले माझ्या वाचण्यात आलं की मायनॉरिटीजने अल्पसंख्याकांनी भाजपला मत दिलं. 100% खोटी गोष्ट आहे. आणि सांगितलं असं जातं की ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आला त्या ठिकाणी मायनॉरिटीच्या मताची संख्या जास्त आहे. आणि बारकाईने अभ्यास केला तर ठीक आहे, भाजपचा उमेदवार यशस्वी झाला, बाकीचे सगळे एकत्रित आले, त्यांच्या बरोबर राहिले, त्याचा फायदा त्यांना मिळाला. पण मायनॉरिटीनी सुद्धा आम्हाला मतं दिली हे सातत्यानं मोदी साहेबांच्या सह सगळे सांगतात. हा सुद्धा प्रचाराचा भाग नाही, हा सुद्धा जनमानसामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचा भाग आहे. असं चित्र देशात कुठे दिसलेलं नाही. आपल्याला असं वाटायला लागलं खरंच मायनॉरिटीनी मत दिलं, आता काय राहिलं असं आपणही बोलायला लागलं. आणि म्हणून एक गोष्ट मान्य केली पाहिजे, त्या पक्षाच्या नेतृत्वाची जनमत तयार करण्याच्या संबंधी आज राष्ट्रीय पातळीवर जे पक्ष म्हणून काम करतात आणि पर्याय म्हणून नावं घेतात त्याच्यामध्ये ते थोडे उजवे ठरलेले आहेत. मी मागे बोललो, मला काही व्यक्तिगत कुणाच्या बद्दलची टीका करायची नाही, पण दोन पक्ष मोठे आहेत, लोक पर्यायाचा विचार करतात. काँग्रेस एका बाजूला भाजप आहे. दोघांचे नेते प्रोजेक्ट झालेले, राहुल गांधी प्रोजेक्ट झालेले, नरेंद्र मोदी प्रोजेक्ट झालेले, आणि लोकांच्या समोर दोन व्यक्ती अशा गेल्याच्या नंतर लोक काय निष्कर्ष काढतात त्याच्यातून मी काही सांगण्याची आवश्यकता नाही. आणि आपल्या देशामध्ये पहिल्यांदा दोन व्यक्तींच्या चेहऱ्याकडे बघून मतदानाची प्रक्रिया झाली. या अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पार्टी लढते जेव्हा पण सरकार दोघांचे चेहरे पुढे येतात, दोघांचे कार्यक्रम पुढे येतात, दोघांची संभाषणं टीव्हीवर ऐकायला मिळतात, त्याच्यातून लोक काय म्हणतात. असं कधी आपल्याकडे होत नव्हतं. आपल्याकडे फक्त अपवाद होता तो इंदिरा गांधींचा. आणि इंदिरा गांधींच्या नावानं लोकांनी मताची संख्या पक्षाच्या मागे प्रचंड प्रमाणात उभी केली होती, हा इतिहास आहे. पण इंदिरा गांधींच्या उतारात इंदिरा गांधी एकटेच होते. दुसऱ्या बाजूला तर असं नव्हतं कोणी किंवा वाजपेयी, अडवाणी, अमुक तमुक सर्व देशाच्या मध्ये. पण या वेळेला लोकांच्या समोर
काँग्रेस आणि भाजपच्या वतीनं दोन नेतृत्वाचे चेहरे हे पुढे केलेले आहेत आणि त्या चेहऱ्यावरून जनमत तयार करण्याच्या मध्ये किंवा मतांची किंवा सामान्यांच्या मतावर मोहिनी निर्माण करण्याच्या बाबतीत कोण यशस्वी झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे आपण लगेचच असं काही झालं त्यामुळे काही निराश होण्याच्या संबंधीची काही आवश्यकता नाही. म्हणजे सुरुवातीला सांगितलं अण्णा डांगेंनी की अशा गोष्टी आपण पाहिल्यात. म्हणजे मला आठवतं की 77ला पराभव झाला काँग्रेसचा आणि त्यावेळेस सगळेजण देशात म्हणत होते, सगळे वर्तमानपत्र म्हणत होती की आता 25 वर्ष काँग्रेस येणार नाही. आणि ती 77ची पराभूत झालेली काँग्रेस 80 साली आली. आणि त्यामुळे असं काही समजायचं कारण नाही. किंवा तुम्हाला आठवत असेल वाजपेयी प्रधानमंत्री दुसऱ्यांदा झाल्याच्या नंतर सर्व देशामध्ये निवडणुकीच्या आधी इंडिया शायनिंग याचं एक वातावरण तयार केलं होतं, फील बोलून. आणि त्यावेळेला त्याचा पराभव करून कोणी दुसरे सत्ता घेतील हे स्वप्नात सुद्धा वाटले नाही. कुठल्याही मीडियाचे अनालिसिस करणाऱ्यांनी वाजपेयींना काही पर्याय असं सांगितलं. निवडणूक झाली आणि मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं. जे लोकांना शक्य वाटलं नाही ते सुद्धा होऊ शकलं. आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज जरी देशामध्ये काही भूमिका मांडण्याच्यासाठी आजचे सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व हे यशस्वी झाले असले ते याच्यामध्ये सातत्य राहील असं वाटत नाही. कारण या परवाच्याच निवडणुकीमध्ये आपण पंजाबमध्ये वेगळं चित्र पाहिलं, मणिपूर आणि गोव्यात सुद्धा निर्विवाद बहुमत भाजपला मिळवलेलं नाही ही गोष्ट आपण पाहिली. आणि युपीमध्ये यश मिळालं ही गोष्ट मान्य केली पाहिजे. पण ते यश मिळवण्याच्यासाठी देशाच्या नेतृत्वानं भूमिका काय मांडली. निवडणूक 3 का 4 टप्प्यात झाली. पहिल्या टप्प्यात काही फारसं असं वेगळं मांडलं नाही. पण पहिल्या टप्प्याचे जे निष्कर्ष त्यांच्याकडे आले की भाजपलाही काही अनुकूल नाही. दुसऱ्या टप्प्यापासून संबंध प्रचाराची स्ट्रॅटेजी बदलली. आणि भाषणात काय आलं? भाषणात आलं की अखिलेशच्या नेतृत्वाखालच्या गव्हर्नमेंटमध्ये स्मशानाला मदत केली जाणार नाही. कळलं ना? कब्रस्तानचा विचार त्या ठिकाणी केला जाईल. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी मांडायचं स्मशान कब्रस्तान हा काही राष्ट्रीय विषय होता. पण त्यातला एक संदेश होता आणि तो संदेश एक कम्युनल पोलरायझेशन करण्याच्या संबंधीचं ते पाऊल आणि ते तिथंच थांबलेले आहेत. आणखीन काही गोष्टी त्यांनी या पद्धतीच्या मांडल्या आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा झाला. दुसऱ्या बाजूला माझं प्रामाणिक मत असेल, व्यक्तिगत मत असेल की समाजवादी पार्टीने सुद्धा थोडी टोकाची भूमिका काही प्रश्नाच्या बाबतीत घेतली. अल्पसंख्याकांच्या हिताची जपणूक केली पाहिजे याच्यात अजिबात तत्व नाही. ती जरूर केली पाहिजे. पण काही कार्यक्रम अल्पसंख्याकांच्या हिताचे नाही, त्यांना फायदाही त्याचा मिळत नाही. पण त्यांच्या नावाचा नुसता गौरवासारखा करून त्याच्यासाठी आपण राज्य करतो सांगून अन्य घटकांच्या मनामध्ये एक शंका निर्माण होते आणि ज्यांच्या नावाने तुम्ही करायचं म्हणतात त्यांच्या फरजाती काही करत नाही. तो विचार दोन्ही बाजूने मारतात. ते ठरवून या बाबतीत समाजवादी पक्षाकडून झालं का काय हे बघितलं पाहिजे. आणि त्याशिवाय समाजवादी पक्षातले अंतर्गत नवी हे सुद्धा उत्तर प्रदेशात भाजपच्या यशाला एक महत्वाचं कारण आहे आणि त्यामुळे युपी जिंकली. पण त्याच वेळेला मी मगाशी सांगितलं पंजाब नाही जिंकलं.
राज्य हातात असताना जिंकलं, पण युपी जिंकल्याच्या नंतर पुन्हा एक असं काही वाटतं आता यांना पर्यायच नाही होईल अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात यायला लागली. आज प्रश्न आहेत का नाही देशामध्ये, जो मगाशी आपल्या एका सहकार्याने सांगितलं की 100% गोष्ट ही आहे की या देशातल्या अल्पसंख्याकांच्या मनामध्ये एक प्रकारचं चिंतेचं आणि काही प्रमाणात भीतीचं सुद्धा वातावरण आहे. ही जी कल्पना अलीकडे निघाली गोरक्षक, ती गावात मोठ्या प्रमाणात झाली आणि तिला सरकारच्या वतीनं पाठिंबा दिला जातो. जी काही उदाहरणं आपण बघितली उत्तर प्रदेशमध्ये एकाच्या घरामध्ये घुसून त्याची हत्या केली का, तर त्यांनी गायीची हत्या केली होती म्हणून, आणि नंतर सगळ्या चौकशीमध्ये गायीची हत्या केली होती हे खरंच नव्हते सिद्ध झालं, गायीचा संबंधच नव्हता. किंवा राजस्थानमध्ये काही जनावरं घेऊन जात असताना तो कोण होता ते व्यक्ती त्याच्यावर हल्ला केला, त्याची हत्या केली. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही देशात कोणी गाय मारत नाही, म्हैस मारतील लोक, आणखीन दुसऱ्या कुठल्या जनावरांची हत्या केली जाते, पण लोक गो हत्या करत नाहीत. सगळे कायदाही घाललेला आणि कुणी कायदा बोलत नाही. पण कुठल्याही जनावरांची हत्या केल्याच्या नंतर ती गो हत्याचं अशा प्रकारचं एक वातावरण तयार करणं आणि त्या गरीब माणसांच्यावर अत्याचार करणं, हल्ला करणं ही चिंता आणि भीती निर्माण करण्याच्यासाठी घडलेलं एक महत्वाचं कारण आहे. आणि हे जे मांस आहे, बीफ ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, हे कोण काय मुस्लिमच खातात. या देशातला सगळ्या दलित आणि उपेक्षित वर्गातला गरीब वर्गाचं खाद्य ते आहे. त्याला जी काही ठराविक विटामिनची पुरवठा केली जाते ती या माध्यमातून केली जाते. आणि अल्पसंख्याकांचा सुद्धा मोठा गरीब वर्ग आहे, त्यांना बाकीच्या गोष्टी परवडत नाहीत, त्यामुळे ते या रस्त्याला जातात आणि सगळ्या जगामध्ये हे खाद्य शिकवलं जातं. पण त्या निमित्तानं एक दहशत गुजरात सारख्या राज्यामध्ये, राजस्थान सारख्या राज्यामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, हरियाणामध्ये ही ठिकाणी म्हणजे जेवढं वर्तमानपत्रात येतं ते आपल्याला माहिती आहे, पण गावागावात काय होते कोणाला काय माहिती, त्या सगळ्याचा काही रिपोर्ट नाही. आणि हे चित्र जाणीवपूर्वक निर्माण केलं जाते आणि त्याच्यातून कम्युनल पोलरायझेशन, जातीवर धर्मावर आधारित विभागणी ही सिस्टमॅटिकली केली जाते. आणि हे करण्याच्या वेळी राज्यकर्त्यांच्या त्या महत्वाच्या लोकांचा सुद्धा हात आहे असं ज्यावेळी दिसतं त्यावेळेला अल्पसंख्याकांच्या मनात ही चिंता अधिक वाढते आणि ते या देशात आज या ठिकाणी घडायला लागले. प्रश्न असा आहे की आपण याच्यात काही भूमिका घेणार का नाही. आपण याच्यामध्ये भूमिका घेण्याच्या संबंधीचा प्रयत्न केला तर आपल्याला स्वतःला वापरेल. आपण हे बोललो तर बाकीचे सगळे समाज बोललो ते खोट आहे. इनफॅक्ट याच्यामध्ये भक्कमपणाची भूमिका घेतली. आपण असं नाही म्हणत की गाय मारा किंवा गाय मारणाऱ्यांचं आपण समर्थन कधीच करणार नाही. जे बेकायदेशीर आहे त्याच्याविरुद्ध कारवाई केली 100% आपली तक्रार नाही. पण गोरक्षकाच्या नावावर काही नसताना कोणाच्यावरही हल्ले करणं आणि दहशत निर्माण करणं ही चित्र असेल आणि ही आपली खात्रीपत्ती असेल तर गप्प बसणं ही सुद्धा अशांना मदत करण्यासाठी व्हावं. आणि म्हणून गप्प बसून चालणार नाही, इथं भूमिका घ्यावी लागेल, स्वच्छ मत मांडावं लागतील की हे चालणार नाही, आम्ही काही यावर नाही. आणि म्हणून हे एक नवीन वातावरण या देशामध्ये तयार करून सामाजिक धार्मिक एक कंपार्टमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याचा विचार आपण त्याचा निषेध करणं ही भूमिका आज घेण्याच्या बद्दलची आवश्यकता आहे. अनेक प्रश्न आहेत. संघर्ष याचा काही कर्जमाफीचा प्रश्न आपण मांडला. हा कर्जमाफीचा प्रश्न योग्य आहे का नाही त्याचा बँकांच्या कर्जामुळे
या संबंधीची मतं वेगवेगळ्या लोकांची आहेत. की अगदीच काही दुर्लक्षित करण्यासाठी तसं म्हणाले. पण उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पार्टीने कर्जमाफीचा प्रश्न मांडला. प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली आणि राज्य आल्याच्या नंतर काही प्रमाणात कर्जमाफी द्यायचा निर्णय जाहीर झाला. आता एकाच राज्यामध्ये हे धोरण केंद्रामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांच्या मार्फत राबवलं जातं, पण देशातल्या अन्य घटकांनी कर्जमाफीची मागणी केली तर काय देता दिशा. आणि म्हणून हा एक विषय आता नवीन तयार व्हायला लागलेला आहे आणि त्याला लोकांची सहानुभूती ही मिळायला लागली. मध्यंतरी नोटाची बंदी केली. काय ते लोकांना सांगितलं की तुम्ही तुमच्याकडचे पैसे जमा करा, एक्सचेंज करून दिले जातील. 500 आणि 1000च्या नोटा देशामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला. कधी गत्यंतर नव्हते त्या तारखेपर्यंत लोकांनी दिला, काही ठिकाणी बदलून दिला. पण याच्यामध्ये दुसरी एक संस्था होती राष्ट्रीयकृत बँकेच्या बरोबर सहकारी बँक. या सहकारी बँकेचं काय चित्र दिसतं. 17 नोव्हेंबर 2016 पासून देशामध्ये 371 सहकारी बँका आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 31 सहकारी जिल्हा बँका आहेत. या 371 बँकेमध्ये 8,000 कोटी देशातल्या राज्यातल्या या 21 बँकेमध्ये 2880 कोटी रुपये लोकांनी बदलासाठी आणून दिले आणि हे रक्कम जवळपास कालच्या महिन्यापर्यंत या महिन्यापर्यंत 100% बदलून दिलेले नाहीत. आता महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा जवळपास 2600 कोटी रुपयाच्या नोटा बदलून दिलेल्या नाहीत. त्या बँकेत पडल्या, ते लोकांचे आहेत. त्याच्यावरचं व्याज कोणी भरायचं, त्याचा इन्शुरन्स कोणी भरायचा आणि ती सगळी जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पडली. त्यांनी जाहीर केलं की केवायसी म्हणजे नो युअर अकाउंट एक स्कीम आहे. नो युअर अकाउंट म्हणजे प्रत्येक केस ही तपासल्याशिवाय त्यांना नोटा बदलून देऊ नका असा हुकूम केला. आज महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्या सहकारी बँकेच्या प्रत्येक अकाउंटची तपासणी झाली. नो युअर अकाउंट केवायसीची पाहणी ही झाली. ती झाल्याच्या नंतर एकदा स्पष्ट झालं की हा पैसा सरळचा पैसा आहे, मग बदलून द्यायला का नको. नाही दिला बघूया आता देतील असं म्हणे. पण त्याला दिवस किती झाले. कालच्या नोव्हेंबरमध्ये तो निर्णय जाहीर केला होता. माझी तारीख लक्षात नाही. 8 नोव्हेंबरला आणि आज आपण 10 मे 11 मेच्या आसपास इथे बसलो. या सगळ्या काळात तो पैसा तसाच पडला. लोकांचा पैसा, व्याज नाही, काही नाही. आणि त्याचा परिणाम जिल्हा बँकेच्या आरोग्यावर झाला. सबंध देशामध्ये या सगळ्या उद्योगाचा परिणाम शेतीवर काय झाला हे जर बघितलं तर शेतीच्यासाठी कर्ज पुरवठा करण्याचा जो कार्यक्रम होता तो आत्ता कालच्या तारखेपर्यंत 48% कर्ज पुरवठा झाला. 52% लोकांना कर्ज मिळालं नाही. मला आठवतंय की मी ज्यावेळी देशात बघत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही त्यावेळेला कर्जबाजारीपणा हा शाप त्यातनं लोक बाहेर काढण्याच्यासाठी त्यांची खाती कोरी करायची ठरवली आणि जोपर्यंत खाती कोरी होत नाही तो थकबाकीदार ही त्याची नावावली जात नाही तोपर्यंत त्याला नवीन कर्ज मिळत नाही म्हणून ती माफी दिली. आणि परिणाम काय झाला. परिणाम या देशामध्ये 80,000 कोटी रुपयाचं पीक कर्ज मिळत होतं. ते 80,000 कोटीवरून 6 लाख कोटीवर कर्ज मिळालं.
आणि एवढी मोठी भांडवली गुंतवणूक शेतीत झाली, त्याचा परिणाम जो आयात करणारा देश होता तो निर्यात करणारा देश झाला. आणि म्हणून आज कर्जमाफी, बाकीच्या सवलती या जे मागतात त्याचं महत्वाचं कारण संबंधित देशाच्या बहुसंख्य लोकांची अर्थव्यवस्था बदलायला ते महत्वाचं कारण होऊ शकतं. आज त्यासाठी आवश्यक अशा प्रकारची पावलं टाकली जात नाही आणि म्हणून त्याच्यावर व्यापक जनमत तयार करण्याची खबरदारी आपण घेतली तर लोक या प्रश्नाकडे तुमच्याकडे दुर्लक्ष करतील असं मला स्वतःला वाटत नाही. शेतकऱ्यांची आत्महत्या हा एक प्रश्न झाला. त्या आत्महत्याचा मला माहित नाही तुम्ही वाचलं का नाही. सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होती गेल्या 10 दिवसापूर्वी आणि त्या मॅचमध्ये आत्महत्या करणाऱ्या राज्यांचा क्रमांक 1 महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या नंतर तेलंगणा, तेलंगणाच्या नंतर आंध्र, आंध्राच्या नंतर कर्नाटक अशी काही राज्य उरली आणि त्यांनी सगळे आकडेवारी सुप्रीम कोर्टाने मागितल्यांची झेरी आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढते. का आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढते? त्याचं कारण मूलभूत प्रश्नाची सोडवणूक होत नाही. नैराश्य एकदा आलं कर्जाच्या ओझ्याखाली माणूस गेला आणि मी सोडू शकत नाही असं ज्यावेळी निष्कर्ष आला की त्याच्यानंतर दुर्दैवानं तो त्या टोकाला जातो. आता हा आत्महत्याचा प्रश्न आहे. पण काय दिसतं आपल्याला? सर्व राज्यामध्ये काही पावलं टाकली, भाषणं ऐकली, मुख्यमंत्री आणि काही लोक बोलतात, पण प्रमाण कमी झालेलं आणि हे प्रमाण अधिक नागपूर, यवतमाळ आणि वर्धा या भागामध्ये का? इकडे बीज एक नाव त्याच्यामध्ये तर बीजमध्ये समजा दुष्काळी भाग जास्त असेल, पण मग राज्यकर्ते ज्या ठिकाणी त्यांना मोठी शक्ती लोकांनी दिली त्या सगळ्या परिसरामध्ये हे दुखणं सतत वाढतंय, कमी नाही झाले. फक्त 70,000 कोटी ज्या वेळेला माफ केले त्याच्यानंतरच्या वर्षात कमी झालं, आता पुन्हा वाढायला लागलं. याचा अर्थ सत्य आहे की त्या कास्तकाराची, त्या शेतकऱ्याची स्थिती ही दिवसेंदिवस गंभीर व्हायला लागली आणि त्यामुळे हे आत्महत्याचं प्रमाण वाढायला लागलेलं चित्र दिसतं. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाकडे आपण जर जनमत तयार करू शकलो तर माझी खात्री की काही वेगळ्या विचारावर जाणार नाही. आज आता सगळे सारखे पक्ष कामाला लागले. चर्चा आहे की लवकर निवडणुका होतील वगैरे. मी जबाबदारीने सांगतो, जबाबदार लोकांची माझी चर्चा झाली. मध्यावधी निवडणुका ही अशीच अफवा आहे की काही मध्यावधी निवडणुका वगैरे काही शक्य नाही. एक शक्यता आहे आणि ती म्हणजे लोकसभेची मुदत ज्यावेळेस संपेल त्यावेळेला राज्याची विधानसभा सुद्धा बरोबर घ्या. आणि त्याचं कारण त्याची चर्चा देशात यापूर्वी झालेली आहे की आता म्हणजे 1952, 1957, 1962, 1967 या सगळ्या काळात विधानसभा आणि लोकसभाच्या निवडणुका एकच असायची. एक तिकडे वळत आणि एक तिकडे वळत आणि त्यामुळे साहजिकच निवडणुकीचा खर्चही कमी असायचा. विधानसभेचा उमेदवार खाली आणि वर लोकसभेचा, त्या लोकसभेच्या उमेदवारांना निवडणूक सुखाची असायची कारण तो विधानसभेचा सभासद सगळी जबाबदारी सांभाळायची. मला आठवतं 67 साली मी निवडणुकीला पहिल्यांदा उभं राहिलो तर माझ्याकडे लोकसभेला उमेदवार होते तुळशीदास जाधव म्हणून एक मोठे नेते होते. आता हयात नाही ते सोलापूरचे. आणि मी विधानसभेला निवडणुकीची सगळी यंत्रणा विधानसभेचाच माणूस करतो. बूथपर्यंत सगळे तुळशीदास दादा ते येऊन जायचे सगळ्या म्हणून त्यांनी 5-6 सभा घेतलेली असते आणि मोठ्या मतांनी ते निवडून आले. खून दोघांची एकच प्रचार तेच केलेला आहे आणि त्याच्यात एक नाव माझं विधानसभेच्या टाकायच्यावर आणखीन एक नाव दुसरं टाकायचं खून तीच. आणि त्यामुळं ती निवडणूक त्यांची होऊन गेली. निवडणूक संपल्याच्या नंतर हिशोबाला आम्ही बसलो तर
ते सगळे मिळून मला 2500 रुपये दिले. 2500 रुपयाची ती खासदारकीची निवडणूक त्या मतदारसंघाची झाली. आणि मग आता देशात सुद्धा अशी चर्चा राजकीय पक्षांच्याच आहे की 2 गोष्टी होतात. आता मी केंद्र सरकारमध्ये काम करताना आम्हाला अडचण यायची की देशाची निवडणूक झाली, सत्ता आली. मग आज काय महाराष्ट्राची निवडणूक. महाराष्ट्राची निवडणूक असली की लोकसभेच्या बरोबर नव्हती, नंतर झाली. निवडणूक सुरू होते. आम्हाला केंद्राच्या मंत्रिमंडळात निर्णय घ्यायचे असतात. इलेक्शन कमिशन सांगतं आचारसंहिता, आता तुम्हाला निर्णय घेता येणार, निवडणूक संपवू द्या. म्हणजे 3 महिने केंद्र सरकारचा धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार थांबला. ती महाराष्ट्राची निवडणूक संपली. आणखी 6 महिन्यांनी गुजरातची निघाली. ती गुजरातची निघाली, ती निवडणूक सुरू झाली की पुन्हा आचारसंहिता. आणि या सगळ्या आचारसंहिता सतत होणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकीच्यामुळं एकंदर प्रशासनावर सुद्धा विपरीत परिणाम होतो. ही चर्चा त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंगांनी केली होती. आणि तीच चर्चा आजचे देशाचे नेतृत्व करणारे लोक सुद्धा करतात. आणि कदाचित त्याच्या मनामध्ये असं दिसतंय की यासाठी सगळ्या राजकीय पक्षाची प्रमुखांची बैठक बोलावी आणि एक निकाल असा घ्यावा की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्यात. ती चर्चा होईल. त्याला अडचणी आहेत. तर उद्या गुजरात पंजाब सारखं राज्य होईल की आताच आमची निवडणूक झाली. लोकसभेची निवडणूक आणखी 2 वर्षांनी, 2.5 वर्षांनी. मग ते म्हणते आमचे का अजून आमचे 2.5 वर्ष आहेत. असं काही राज्यात होण्याची शक्यता आहे. किंवा आता गुजरातमध्ये आणि कर्नाटकामध्ये निवडणुका आहेत आता 6 महिन्यांनी. समजा त्या निवडणुका झाल्या म्हणजे कोणी सत्तेवर येतील आणि पुढे 2-3 वर्षांनी लोकसभेची निवडणूक आली त्यावर त्यांची घेतली तर त्यांचे 3.5 वर्ष बुडले. त्यामुळे ते गप्प बसतील असं नाही. कोर्टातही लोक जातील. मला माहिती नाही लिगल पोझिशन काय होईल. पण ही मात्र देशामध्ये चर्चा हायएस्ट लेवलला आहे की दोन्ही निवडणुका एकत्रित घ्याव्यात. आणि तसे जर झाली तर आपली तयारी या दोन्ही निवडणुकीच्यासाठी असली पाहिजे. पण एक गोष्ट आहे की मध्यावधी असणार नाही. लोकसभेची मुदत संपल्यावर त्याच वेळेला ती येईल, त्याच्या आधी नाही. त्यामुळे हा जो प्रचार आहे मध्यावधी तो काही करणार नाही. पण असं दिसतंय की काही राजकीय पक्ष त्यात तयारी झाले. भाजप तयारी लागलेली दिसते. महाराष्ट्राचा पण वाचलं की शिवसेनेच्या प्रमुखांनी आता दौरा सुरू केला. ती त्या पद्धतीने तयारी लागलेली दिसते. काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांची मी काही स्टेटमेंट म्हटले तेही त्या बाबतीत काहीतरी तयारी लागलेली दिसत आहे. आणि म्हणजे आपण ते अध्यक्षाला कशी काळजी घ्यायची ती कर्मचारी आपण घेतली पाहिजे. आपल्या बाबतीत परिस्थिती अशी की आपल्याकडे कार्यकर्त्यांचा संच चालला आहे. पण थोडंसं आपल्याला जी अडचण आलेली आहे तर आपण 15 वर्ष सत्तेवर राहिलो तर थोडं सुखवस्तू राहतात. म्हणजे प्रस्थापित म्हणतात त्या प्रस्थापित त्यांचे जाऊन गेले. आता खरं सांगायचं म्हणजे महाराष्ट्राचं राज्य आपलं जाऊन किती 2 वर्ष आली किती 2.5 वर्ष झाली. ते आपली मानसिकता अजूनही आपण सत्तेत आहोत अशी ते भाषणं लोकांची तुम्ही ऐका. आपल्या सगळ्या सरकारांची भाषणं की अजून हे झालेलं नाही ते झालेलं आहे. हाय काय तुझ्या हातात काय झालेलं नाही. पण अजून आपण आपली मानसिकता आपण सत्तेच्या ह्याच्या बाहेर काढायचं आहे. आणि त्याचं कारण फार वर्ष आपण सत्तेत राहिले. आज आपली मानसिकता आपण बदलली पाहिजे. आपण आता विरोधी पक्षात आहोत आणि लोकांच्या प्रश्नाच्यासाठी सत्तेवर उभं राहून संघर्ष करण्याची मानसिकता ही आपली बनवली पाहिजे. त्याशिवाय परिवर्तन येणार नाही. आणि लोकांना आपल्याकडून ही अपेक्षा आहे. मला स्वतःला खात्री आहे की आपण हे जर काम करायला सुरुवात केलं तर खात्रीनं एक वेगळं चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. म्हणजे काही दुसऱ्या निवडणूक आहे त्याचा तुमचा डायरेक्ट संबंध नाही. राष्ट्रपतीची निवडणूक आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आज सत्ताधारी पक्षाची जी मतांची संख्या आहे ती जवळपास त्यांच्यावर 20,000 कमी आहे.
पण कालच माझ्या वाचनात आलं की तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही सत्ताधारी पक्षांमध्ये सोडू. DMK, AJMK ह्या दोन्ही पक्षांनी जाहीर केलं की सत्ताधाऱ्याला आम्ही मदत करू. आता या सगळ्यांची मदत झाल्यावर त्यांचा राष्ट्रपती तिथे यायला काही अडचण नाही. आणि त्यामुळं त्या निवडणुकीमध्ये काही फारसे काही बदल होतील असं चित्र नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे एक महाराष्ट्रात असं लोकांना असं वाटतं की आता काहीतरी शिवसेना भाजप हे काहीतरी वेगळे होते. मी स्वच्छ तुम्हाला सांगतो की ते वेगळे होतील का मला आज सांगता येत नाही. पण राष्ट्रपतीच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिवसेनेला सोडणार नाही. आणि त्याचं कारण त्यांना मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातल्या एका विधानसभेच्या सदस्याचं मत ही UP सोडलं तर बाकीच्या सगळ्या राज्यांच्या पेक्षा अधिक आहे. आणि त्याशिवाय किती 17चा खासदार आहेत ना शिवसेनेचे. अच्छा, तर ते म्हणजे त्या खासदाराच्या मताला सुद्धा मोठी व्हॅल्यू आहे. आणि त्यामुळे ही मतांची संख्या आपली जी आवश्यकता आहे राष्ट्रपतीची साठी ती लक्षात घेता हे अंतर त्यांच्यात वाढून दोघंही दिसतील असं वाटत नाही. आणि ठीक आहे ते आपलं भांड्याला भांडे घासणं चालूच आहे, तरी संसार चालतो. त्या पद्धतीने हा संसार ते दोघंही चालवतील त्याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका नाही. म्हणून आपल्यालाच आपल्या पायावर उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. त्याच्यामध्ये संपर्क वाढवला पाहिजे. आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं की ते अजितदादा आणि काही लोक महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. चांगली गोष्ट आहे. हा मोठा कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला. तिथे जाऊन मग संघटनेची स्थिती काय, वेगवेगळे सेल आहेत त्यांची स्थिती काय, महत्वाचे प्रश्न कोणते काय, ते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन बसणार आहे. त्याचा उपयोग निश्चितपणानं होईल. आम्ही सुद्धा म्हणजे मी सुद्धा काही दिवस काढले ज्यावेळी त्यांचा दौरा सुरू होईल तेव्हा माझी इच्छा आहे की माझा दौरा मी विदर्भातनं करू इच्छितो. आणि मी ओळीनी एक 6-7 दिवस विदर्भात गडचिरोलीपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये यायला तयार आहे. आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची बैठक, तरुण पिढीची जी घटक आहेत युवक विद्यार्थी त्यांची वेगळी बैठक, आणि संध्याकाळी गावातले वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत, डॉक्टर असतील, वकील असतील, व्यापारी असतील, चांगले कास्तकार शेतकरी असतील, त्या सगळ्यांची एक सुसंवाद इथं राजकीय वगैरे असं न व्यासपीठ ठेवतात त्यांच्याशी एक डायलॉग असा एक 3 पद्धतीचा कार्यक्रम माझी करायची इच्छा आहे. मी विदर्भातल्या सहकार्यांना हे झाल्यावर त्यांना तारखा देऊ इच्छितो. त्यांनी बसून तो कार्यक्रम आखावा. आणि तो संपल्याच्यानंतर ज्या वेळेला या नेत्यांचा मराठवाड्याचा कार्यक्रम संपेल त्याच्यानंतर मी मराठवाड्यात देईल. मराठवाड्याच्या नंतर उत्तर महाराष्ट्रात देईल, नंतर पश्चिम महाराष्ट्रात कोकणात देईल. थोडा पावसाचा त्रास होईल पण काही हरकत नाही. त्याच्यात आपल्याला काही जाहीर सभा सगळ्या करण्याच्या संबंधीची कल्पना नाही. पण या निमित्तानं एक पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्यामध्ये नव्या उमेदीनं काम करण्याच्या संबंधीचे जनमत हे तयार करण्याच्या उद्देशाची आपल्याला काळजी घ्यायची. भाजप हे काहीतरी वेगळे होते. मी स्वच्छ तुम्हाला सांगतो की ते वेगळे होतील का मला आज सांगता येत नाही. पण राष्ट्रपतीच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिवसेनेला सोडणार नाही. आणि त्याचं कारण त्यांना मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातल्या एका विधानसभेच्या सदस्याचं मत ही UP सोडलं तर बाकीच्या सगळ्या राज्यांच्या पेक्षा अधिक आहे. आणि त्याशिवाय किती 17चा खासदार आहेत ना शिवसेनेचे. अच्छा, तर ते म्हणजे त्या खासदाराच्या मताला सुद्धा मोठी व्हॅल्यू आहे. आणि त्यामुळे ही मतांची संख्या आपली जी आवश्यकता आहे राष्ट्रपतीची साठी ती लक्षात घेता हे अंतर त्यांच्यात वाढून दोघंही दिसतील असं वाटत नाही. आणि ठीक आहे ते आपलं भांड्याला भांडे घासणं चालूच आहे, तरी संसार चालतो. त्या पद्धतीने हा संसार ते दोघंही चालवतील त्याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका नाही. म्हणून आपल्यालाच आपल्या पायावर उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. त्याच्यामध्ये संपर्क वाढवला पाहिजे.
आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं की ते अजितदादा आणि काही लोक महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. चांगली गोष्ट आहे. हा मोठा कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला. तिथं जाऊन मग संघटनेची स्थिती काय, वेगवेगळे सेल आहेत त्यांची स्थिती काय, महत्वाचे प्रश्न कोणते काय, ते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन बसणार आहे. त्याचा उपयोग निश्चितपणानं होईल. आम्ही सुद्धा म्हणजे मी सुद्धा काही दिवस काढले. ज्यावेळेस त्यांचा दौरा सुरू होईल तेव्हा माझी इच्छा आहे की माझा दौरा मी विदर्भातनं करू इच्छितो. आणि मी ओळीने एक 6-7 दिवस विदर्भात गडचिरोलीपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये यायला तयार आहे. आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची बैठक, तरुण पिढीची जी घटक आहेत, युवक विद्यार्थी, त्यांची वेगळी बैठक, आणि संध्याकाळी गावातले वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक, डॉक्टर असतील, वकील असतील, व्यापारी असतील, चांगले कास्तकार शेतकरी असतील, त्या सगळ्यांची एक सुसंवाद इथं राजकीय वगैरे असं न व्यासपीठ ठेवतात त्यांच्याशी डायलॉग असा एक 3 पद्धतीचा कार्यक्रम माझी करायची इच्छा आहे. मी विदर्भातल्या सहकार्यांना हे जागा त्यांना तारखा देऊ इच्छितो. त्यांनी बसून तो कार्यक्रम आखावा. आणि तो संपल्याच्या नंतर ज्या वेळेला या नेत्यांचा मराठवाड्याचा कार्यक्रम संपेल त्याच्यानंतर मी मराठवाड्यात देईल, मराठवाड्याच्या नंतर उत्तर महाराष्ट्रात देईल, नंतर पश्चिम महाराष्ट्रात देईल, कोकणात देईल. थोडा पावसाचा त्रास होईल पण काय हरकत नाही. त्याच्यात आपल्याला काही जाहीर सभा सगळ्या करण्याच्या संबंधीची कल्पना नाही. पण या निमित्तानं एक पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्यामध्ये नव्या उमेदीनं काम करण्याच्या संबंधीचे जनमत हे तयार करण्याच्या बद्दलची आपल्याला काळजी घ्यायची. प्रश्न खूप आहेत. आता साधी गोष्ट आहे. कधी आज आपण शेतीमालाच्या किमतीसाठी संघर्ष पाहिला, पण तुरीच्या प्रश्न महाराष्ट्रात कधी संघर्ष झालेला पाहिला. पण यंदाची वर्षी तूर ही म्हणजे डोकोदर्शी ठरलेली दिसते. आणि मला काही समजत नाही. मी आपल्या काही अध्यक्षांचं स्टेटमेंट वाचलं. मी काही तुमच्या वर्षाशी सहमत नाही. तुम्ही सांगितलं की काल दानवेंच्या संबंधीची कारवाई करू. दानवेंनी असं बोललं आपल्या फायद्याच नाही. दानवेंनी हे असंच बोललं पाहिजे. त्यामुळे त्यांना काढायची भाषा कशाला करतात ते राहिले पाहिजे की याच पद्धतीने ते बोलतो केलं पाहिजे. त्यामुळे की तुम्ही त्यांना मदत करायला जाऊ नका त्या पक्षाला. तर आज हे सगळे प्रश्न हे ठिकठिकाणी निर्माण झालेले आहेत. त्या अशा प्रश्नापासून जनमत नक्की आपल्याला तयार करता येईल. प्रश्न फक्त एकच आहे की आम्ही ज्याला म्हणतात कास टाकली तशी कास टाकल्यासारखी परिस्थिती घेऊन पुन्हा एकदा उभारण्याची तयारी ठेवली पाहिजे. काही बदल होणार म्हणजे आता जळगावच्या आमच्या सहकार्याने सांगितलं आम्हाला काम करता येत नाही. मी अध्यक्षांनी विचारलं त्यांच्यावर जबाबदारी काय, तुमच्या जबाबदारी काय जळगावची? कार्याध्यक्ष आता कार्याध्यक्ष आहेत आणि ते म्हणतात मला काम करता येत नाही. आता कार्याध्यक्षाच्या हाताखाली बाकीचे सगळे काम करत असतात. त्यामुळे तुम्ही लोकांना कामाला लावायचं. त्यामुळे आता हे डोक्यात आपण काढू की इथे विरोध हा मला काम करून द्यायचं. आपण सगळ्यांनी काम करण्याची तयारी ठेवा आणि आपण काम करण्याची तयारी ठेवल्याच्या नंतर माझी खात्री आहे की तुम्हाला स्वतःला एक प्रकारचा एक आत्मिक समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. लोक आज या सगळ्या प्रश्नावर तुम्ही कशा पद्धतीनं पावलं टाकतात याच्याकडे औत्सुक्यानं बघतायत आणि तुम्ही त्यांच्यात सहवास होऊन त्याच्यातून पुढची पावलं टाकायची तयारी ठेवली तर लोकांचा सहभाग तुम्हाला मिळेल. आणि हे सगळं करत असताना नवी पिढी ही अधिक कशी आपल्याजवळ येईल आणि त्याला अधिक संधी कशी देता येईल. वेळ प्रसंगी अनेक लोक जे पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्यातून मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेऊन नव्यांना संधी द्यायचं सूत्र हे जर आपण स्वीकारलं आणि एक फळी जर नेतृत्वाची तयारी केली तर मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात लोक तुम्हाला साथ देतील. याच्यात जर माझ्या मनात शंका नाही त्या रस्त्यानं जाण्याची आपण तयारी ठेवू, कार्यक्रम आखू आणि पुन्हा एकदा काय ते आपले भटांची कविता विसरलं आयुष्याची पुन्हा आयुष्याचा पेट्या मसाली
आज ती परिस्थिती आपण निर्माण करू आणि ती आपण करू शकतो आणि तुम्ही करू शकता याच्यावर मला 100% विश्वास आहे. एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो.